नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोपाळ परांडे, संचालक गुरुकृपा कॉमर्स अकॅडमी परभणी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेक्टिफिकेशन ऑफ एररचा क्वेश्चन नंबर 2. तर पहा, या अगोदर आपण काही रेक्टिफिकेशन एररचं इंट्रोडक्शन आणि 1-2 क्वेश्चन पाहिलेले आहेत. त्यानंतरचा एक क्वेश्चन पाहून घेऊया. अगोदर आपण क्वेश्चन पूर्ण रीड करू, काय विचारलं आहे ते कळेल. गिव्ह जर्नल एंट्रीज टू रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स. नंबर 1 विचारलं आहे, परचेस goods from Sujit for ₹3,000 were recorded in sales book. नंबर 2 मध्ये विचारले, goods for ₹5,200 sold to Sachin was passed thoughts purchase book. Number 3, a customer returned goods ₹800 was recorded in purchase return book. Number 4, a credit sales of ₹240 to Ajit was entered in sales book $420. Number 5, sales of old table and chair for ₹900 was rated as sales of goods. Number 6, return rent paid to proprietor's residence ₹1,200 debited to rent account. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला आहे. आपण एकाचं आन्सर पाहूयात जेणेकरून तुम्हाला समजेल. तर पहा, त्यात नंबर 1 मध्ये विचारलं होतं, गुड्स परचेस फ्रॉम सुजित ₹3,000 वे रेकॉर्डेड इन सेल्स बुक. वस्तू परचेस केल्यात सुजितकडून आपण उधारीवर आणि त्या चुकून आपल्या सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड झाल्या. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 11वीमध्ये जर्नल एंट्री पाहिलेली. जर्नल एंट्री ज्यावेळेस आपण वस्तू खरेदी करतो ऑन क्रेडिटवर, तर एंट्री अशी होते, परचेस अकाउंट डेबिट टू सुजित्स, करेक्ट एंट्री. परंतु हे रॉंगली कुठे रेकॉर्ड झालं, सेल्स बुकमध्ये. तर आपली एंट्री रॉंग एंट्री अशी झाली पाहिजे, सुजित्स अकाउंट डेबिट टू सेल्स. रेक्टिफिकेशन एरर शिकण्यासाठी आपल्याला रॉंग एंट्री, रिव्हर्स एंट्री आणि रेक्टिफाईंग एंट्री करता आली पाहिजे. आपल्याला करेक्ट एंट्री अगोदरच येते, परंतु रॉंग, रिव्हर्स आणि रेक्टिफाईंग करता आली पाहिजे. तर रॉंग एंट्री सुजित्स अकाउंट डेबिट टू सेल्स झाली होती, तर रिव्हर्स एंट्री होईल सेल्स अकाउंट डेबिट टू सुजित्स. आणि करेक्ट एंट्री तर आपल्याला माहितीच आहे, परचेस अकाउंट डेबिट टू सुजित. रेक्टिफाईंग एंट्री करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं रॉंगली रेकॉर्डेड झालं तर सेल्स बुकला. सेल्स बुकमधून जर अमाऊंट बाहेर काढायची असेल तर आपल्याला सेल्सला घ्यावं लागेल डेबिटला. आणि करेक्ट एंट्री तीच होती, परचेस डेबिट टू सुजित. आपल्याला रेक्टिफाईंग एंट्री आपल्याला दिसते, परचेस अकाउंट डेबिट घ्यायचं आपल्याला 3,000, सेल्स अकाउंट घ्यायचे 3,000 आणि सुजित अकाउंट क्रेडिटला घ्यायचे 6,000. तर आपलं रेक्टिफाईंग करेक्ट येऊ शकते का, तर सुजितच्या डेबिटला 3,000 ऑलरेडी गेलेले होते, क्रेडिटला सुजितच्या 6,000 गेले, तरच आपल्याला बॅलन्स 3,000 दिसतो. त्यामुळे आपल्याला परचेस डेबिट 3,000, सेल्स डेबिट 3,000 टू सुजित 6,000. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नंबर 2, गुड्स फॉर ₹5,200 सोल्ड टू सचिन वाज पास्ड थॉट्स परचेस बुक. वस्तू विकल्यात सचिनला ऑन क्रेडिटवर, चुकून रेकॉर्ड झाले रॉंग परचेस बुकमध्ये. तर रॉंग एंट्री होईल परचेस डेबिट टू सचिन. रॉंगची रिव्हर्स केली तर एंट्री होईल सचिन डेबिट टू परचेस. आणि करेक्ट एंट्री माहिती आहे तुम्हाला, सचिन अकाउंट डेबिट टू सेल्स. ही आपली करेक्ट एंट्री आपल्याला अगोदर पण येते, परंतु रेक्टिफिकेशन एररमध्ये आपल्याला करेक्ट एंट्री विचारत नाहीत, आपल्याला विचारतात रेक्टिफाईंग एंट्री. आपल्याला काय करायचं आहे, परचेस हे डेबिटला आलं तर चुकून, तर परचेसला क्रेडिट घ्यायचं आहे आणि सेल्स आपल्याला अगोदरही क्रेडिटलाच घेणार होतो, तर म्हणून इथे एंट्री दिसते आपल्याला. सचिन अकाउंट डेबिट घ्यायचं आपल्याला 10,400 टू सेल्स 5,200 आणि टू परचेस 5,200. तर रेक्टिफाईंग एंट्री आपली करेक्ट येईल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नंबर 3, अ कस्टमर रिटर्न गुड्स वर्थ ₹800 वाज रेकॉर्डेड इन परचेस रिटर्न बुक. हे पहा, ज्यावेळेस आपला कस्टमर आपल्याला वस्तू परत करतो तर ते असतात सेल्स रिटर्न, त्यालाच आपण रिटर्न इनवर्डही म्हणतो. परंतु रॉंगली रेकॉर्ड काय झालं, तर परचेस रिटर्न बुकमध्ये ते क्रेडिट झालं, कारण परचेस रिटर्नचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो, सेल्स रिटर्नचा डेबिट असतो. तर रॉंग एंट्री आपल्याला अशी दिसेल तिथं, कस्टमर अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न क्रेडिट. रिव्हर्स तर त्याची डेबिट क्रेडिटला आणि क्रेडिट डेबिटला केलं तर परचेस डेबिट टू कस्टमर. आणि करेक्ट एंट्री तर सेल्स रिटर्नची आपल्याला येते, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, त्यालाच रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट म्हणतात टू कस्टमर. आणि जर आपल्याला रेक्टिफाईंग एंट्री करायची असेल तर परचेसला क्रेडिट झालं तर परचेस रिटर्नला, तर परचेस रिटर्नला घ्यायचं आपल्याला डेबिटला, म्हणजे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, परचेस रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर.
अशी असेल आपली रेक्टिफाईंग एंट्री. म्हणजे अमाऊंट जर सांगायची तर सेल्स रिटर्नची अमाऊंट होईल 800, पर्चेस रिटर्नची अमाऊंट होईल 800 आणि कस्टमरची अमाऊंट घ्यायची आपल्याला 1600. तर आपलं रेक्टिफाईंग बरोबर येईल. त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट नंबर 4. क्रेडिट सेल्स ऑफ रुपीज 240 टू अजित वाज इंटर्ड इन सेल्स बुक ॲज रुपीज 420. ही जे एरर आहे या एररमध्ये आपल्या अमाऊंट चुकल्यात, म्हणजे अमाऊंट रॉंग रेकॉर्ड केल्यात. आपण या एररला कोणतं एरर म्हणतोय तर या एररला आपण म्हणतोय कंपेन्सेटिंग एरर. म्हणजे ज्यावेळेस आन्सर बरोबर दिसतं, इंट्र्या बरोबर असतात, चुकतंय काय तर चुकतात अमाऊंट. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर आपल्याला कधीकधी अमाऊंट मागं पुढं झालेल्या दिसतात. तर त्याच पद्धतीने इथं काही अमाऊंट आपल्याला मागं पुढं झालेल्या दिसतात. ठीक आहे. तर आपण जर याचं आन्सर बघितलं अजित's अकाउंट डेबिट टू सेल्स, ही काय रॉंग एंट्री. त्याला जर आपण रिव्हर्स केलं तर सेल्स अकाउंट डेबिट टू अजित, अमाऊंट बघा रॉंग अमाऊंट आपण रेकॉर्ड केली ती 420, 420. करेक्ट एंट्री आपण एंट्री दोन्ही साईडला करेक्ट आहे, रॉंग आहे अमाऊंट, त्याला कंपेन्सेटिंग एरर म्हणतात. अमाऊंटकडं लक्ष द्यायचं तिथं. तर सेल्स डेबिट टू अजित क्रेडिट 240 ही करेक्ट होती आणि आपल्याला रेक्टिफाईंग एंट्री करेक्ट करायची, फक्त त्याच्या अमाऊंटमध्ये दुरुस्त्या घ्यायच्या. तर जो डिफरन्स होता 180चा, तर 180 रुपीज ओनली आपल्याला तिथं काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं. तर आपलं रेक्टिफाईंग करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया नंबर 5. सेल्स ऑफ ओल्ड टेबल अँड चेअर फॉर रुपीज 900 वॉज स्टेटेड ॲज सेल्स बुक. आपण आपल्याकडचं जुनं टेबल आणि एक चेअर सेल केली. मित्रांनो, आपण टेबल चेअर असो, अकाउंटिंगमध्ये याला टेबल चेअर न म्हणता आपण त्याला काय म्हणतो, फर्निचर. ज्यावेळेस आपण घरातलं जुनं फर्निचर काय केलं, सेल केलं, त्यावेळेस ते आपण फर्निचर अकाउंटला टाकतो. परंतु इथं रॉंग एंट्री काय झाली, सेल ऑफ गुड्समध्ये गेलं. तर रॉंग एंट्री अशी झाली आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. रिव्हर्स एंट्री त्याचीच सेल्स अकाउंट डेबिट टू कॅश. करेक्ट एंट्री माहिती आहे, आपण कुठलीही जुनी ॲसेट विकली तर आपल्याकडे पैसे येतात, कारण टेबल चेअर ही आपली ॲसेट आहे. कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर असं आन्सर होईल करेक्टचं. परंतु रेक्टिफाय करत असताना रिव्हर्स आणि करेक्टकडे लक्ष द्यायचं आहे. सेल्स डेबिटला आहे, फर्निचर क्रेडिटला आहे, कॅशला कट केलं तर आन्सर राहील सेल्स डेबिट टू फर्निचर. ठीक आहे. अमाऊंट तीच आहे, अमाऊंटचा काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट लास्ट 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे रेंट पेड फॉर प्रोप्रायटर रेसिडन्स रुपीज 1200 डेबिटेड टू रेंट अकाउंट. हे पहा मित्रांनो, प्रोप्रायटर म्हणजेच व्यवसायाचा मालक ज्या वेळेस त्याच्या घराचं भाडं व्यवसायातून भरतो त्यावेळेस आपण त्याला रेंट अकाउंटला टाकत नाही, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. परंतु रेक्टिफिकेशन एरर याच्या काय झालं आहे तर रेंट अकाउंटला ते चुकून रॉंगमध्ये डेबिट झालं आहे. तर आपली रॉंग एंट्री दिसते आपल्याला रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. परंतु रिव्हर्स एंट्री त्याचीच काय करायची आपल्याला, कॅश डेबिट टू रेंट. करेक्ट एंट्री माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस वस्तू आपण व्यवसायातून घेतो किंवा कॅश घेतो त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. तर ड्रॉइंग्स डेबिट टू कॅश, कारण हे पर्सनल यूज आहे. रेक्टिफाईंगचा जर विचार केला, रेक्टिफाईंगमध्ये एंट्री करायची आपल्याला ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. तर आपला आन्सर करेक्ट असेल. ठीक आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचे व्हिडिओ असेच येत राहतील. यासारखे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.